महिन्यानंतर महिना गेला आणि आदिती आता 7 महिन्याची गर्भवती झाली होती. रुद्र आणि आदिती यांनी या खास प्रसंगी एक छोटा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले. जरी रुद्र एक समृद्ध कुटुंबातील होता, तरीही त्याचे कुटुंब परंपरेचे खूप आदर करीत होते. 7 महिन्याच्या कार्यक्रमात फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते, कारण अजूनही महामारीची सावली होती. या सणात आदितीने फुलांचा अंघोळ घेतला, नंतर 7 वेळा कपडे बदलले आणि उपस्थितांनी तिच्यासाठी प्रार्थना केली. संध्याकाळी हा कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि रुद्र आणि आदिती आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले. रुद्र, उद्या आपण बाळासाठी सामान खरेदीला जाऊया, आदिती म्हणाली. हो बायको, आता तू 7 महिन्याची गर्भवती आहेस, रुद्र म्हणाला. अरे, आपल्या बाळाने अंगात हालचाल केली, आदिती म्हणाली आणि आपल्या पोटावर हात ठेवला. डॅडीची मुलगी आता आतुरतेने वाट पाहतोय. उद्या आपल्या बाळासाठी सर्व सामान घेऊया, रुद्र हसत म्हणाला आणि आदितीच्या पोटाला हलकेसे स्पर्श केले. हो बाबू, आता मी 7 महिन्याची गर्भवती आहे आणि आपल्या बाळाला पाहण्याची खूप उत्सुकता आहे, आदिती आनंदाने म्हणाली. हो बायको, देव आपल्यावर खूप कृपाळू आहे. तुझ्या गर्भात आपले बाळ आले आहे, रुद्र म्हणाला आणि पोटाला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी आकाश स्वच्छ आणि सुंदर होते. रुद्र आणि आदिती हळूहळू उठले, कारण आज सुट्टी होती आणि बाळासाठी सामान खरेदी करायची उत्सुकता होती. गुड मॉर्निंग बायको, रुद्र म्हणाला. गुड मॉर्निंग बाबू, आदिती हसत म्हणाली. चला एकत्र शावर करूया, रुद्र म्हणाला आणि आदितीला मिठीत घेतले. बाबू थांब, मी जड झाले आहे, माझे वजन खूप वाढले आहे, आदितीने हसत उत्तर दिलं. कितीही भारी असो, मी मजबूत आहे बायको, रुद्र म्हणाला. स्नानानंतर त्यांनी न्याहारी केली आणि मग मॉलसाठी निघाले. सुनैना, तू तयार आहेस ना? आज बाळाच्या वस्तू खरेदीसाठी तुला आमच्यासोबत येण्याची गरज आहे, रुद्र म्हणाला. मी का येऊ सर? सुनैनाने नाराज होऊन विचारले. तू आम्हाला खरेदीमध्ये मदत करशील, रुद्र म्हणाला. ठीक आहे सर, सुनैनाने उत्तर दिले आणि आपली तयारी सुरू केली. मॉलमध्ये पोहोचल्यावर रुद्र आणि आदिती ब्रँडेड कपडे, गादी, स्टॉलर आणि बाळासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करत होते. 2 महिन्यांनी आदिती 9 महिन्याची गर्भवती झाली. रुद्रने आदितीला एक सरप्राईज म्हणून ढवाळे जेवण पार्टी दिली. तिच्या मित्राबरोबर रुद्रने गुप्तपणे तयारी केली होती. आज मी तुला लंचसाठी घेऊन जाणार आहे, ठीक आहे का? रुद्र म्हणाला. थोडे घराबाहेर जाण्याची जडवड आहे बाबू, आदिती म्हणाली. बायको, फक्त एकदा आपल्या बाळाच्या जन्मापूर्वीचा हा आनंद घेऊया, रुद्रने तिला पटवले. पोहोचल्यावर आदितीला आश्चर्य झाले. सर्वत्र बाळाच्या थीमसह सजावट होती. सरप्राईज, तिच्या मित्रांनी आनंदाने ओरडले. आदितीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तुम्ही माझ्यासाठी असे केलं, धन्यवाद, ती रडत म्हणाली. रुद्रनेही तिला मिठीत घेतले आणि सर्वांनी खूप छान वेळ घालवला. दररोज आदिती सकाळी चालायला जायची आणि गर्भवती महिलांसारखे योगासने करायची. रुद्र तिच्या सोबत राहायचा. दुपारी अचानक आदितीला जोराच्या वेदना झाल्या आणि तिच्या पाणी निघालं. रुद्र ताबडतोब तिला रुग्णालयात नेलं. रुग्णालयात पोहोचताच आदितीला डिलिव्हरी रूममध्ये दाखल केले गेले. काही वेळातच लहान बाळाचं रडणं ऐकू आलं. रुद्र आणि आदिती दोघेही आनंदाने रडू लागले. रुद्र सतत आदितीच्या कपाळाला किस देत होता. बायको, धन्यवाद, तू मला माझ्या बाळाची भेट करून दिली, रुद्र आनंदाने म्हणाला. रुद्र आणि आदिती आता पालक बनले होते आणि प्रथमच आपले बाळ पाहून त्यांचा आनंद अपार होता. हे क्षण त्यांच्यासाठी स्वप्नवत होते, खास करून त्याच्या पहिल्या बाळासाठी. रुद्र आणि आदिती यांचे पहिलं मुलगी आहे. रुद्रने आपल्या मुलीसाठी सुंदर नाव ठेवलं. त्याच्या मुलीचं नाव आहे आरवी. पहिल्यांदा रुद्र आणि आदिती यांनी त्यांच्या लहान मुलीचा चेहरा पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
आदिती आपल्या लहान मुलीस हातात धरत आहे. ती अजूनही हॉस्पिटलच्या VIP खोलीतील पलंगावर बसलेली आहे, जो अतिशय आलिशान आणि प्रशस्त आहे. तसेच तिथे कुटुंबासाठी खास मऊ गादी असलेली खोली देखील आहे, ज्या कुटुंबांना रुग्णासोबत राहायचं असेल त्यांच्यासाठी. बाबू, आपली मुलगी खूप सुंदर आहे, आदिती म्हणाले आणि तिच्या लहान मुलीकडे पाहत होती. हो बायको, तिचं नाव जसं आरवी आहे तसं सुंदर मुलीसाठी सुंदर नाव, रुद्र म्हणाला. बायको, मी तिला धरू शकतो का, रुद्रने विचारले. ठीक आहे बाबू, ही तुझी मुलगी देखील आहे, आदिती हसत म्हणाली. त्यानंतर आदितीने मुलगी रुद्रला दिली. रुद्रने लहान मुलीला हातात घेतलं. तिचा चेहरा तुझ्यासारखा सुंदर आहे, रुद्रने आपल्या मुलीकडे पाहत म्हणाले. हो बाबू, पण तिचे डोळे फक्त तुमच्यासारखे आहेत, आदिती म्हणाली. अचानक जलंधर, माधुरी, शलाका हॉस्पिटलमध्ये आदिती आणि आपल्या पहिल्या नातवासाठी भेटायला आले. पापा, आदिती म्हणाले जसं रुद्रचे वडील खोलीत प्रवेश केला. पापा, तुम्हाला माहीत आहे का, आदित्यने मुलीला जन्म दिला आहे, रुद्र म्हणाला. खरंच सुंदर आहे, जलंधर म्हणाला, जसं त्यांनी रुद्राच्या हातातील नातीला पाहिलं. ही आजी आपल्या सुंदर नातीसाठी भेट आणली आहे, माधुरी म्हणाली. हो, आंटीने देखील भेट आणली आहे, शलाका म्हणाली. जरी तिच्या मनात थोडासा राग होता की रुद्रची मुलगी दुसऱ्या स्त्रीकडून झाली आहे. हो, धन्यवाद पापा, आजी आणि आंटी, आदिती म्हणाले. आपल्या नातीचं नाव काय आहे, जलंधरने विचारले. तिचं नाव आरवी आहे, पापा, रुद्र म्हणाला. खूप सुंदर नाव आहे, माधुरी म्हणाली. हो, नंतर 40 दिवस झाल्यावर मी आरवी कुटुंबात आल्याबद्दल कार्यक्रम करणार आहे, रुद्र म्हणाला. हो, आपण सर्व नातेवाईक आणि सहकारी लोकांना देखील आमंत्रित करू, जलंधर म्हणाला. हो पापा, रुद्र आपल्या पहिल्या मुलीसाठी अतिशय आलिशान पार्टी देणार आहे, रुद्र म्हणाला. थोड्या वेळाने जलंधर, माधुरी आणि शलाका घरी परतले. आदित्यने झटपट जयला फोन केला आणि तिने आपल्याला मुलगी जन्मलेली माहिती दिली. हॅलो जय, आदित्यने फोनवर म्हटलं. जय म्हणाला. तो झोपलेला होता. तू झोपलेला आहेस जय, आदित्यने विचारले. हो सिस्टर, रात्री एवढ्या वेळेस कॉल का, जयने विचारले. जय, तुझ्या बहिणीला मुलगी झाली आहे, आदिती म्हणाली. अरे देवा, हे ऐकून आनंद झाला. कधी जन्म झाला, जयने विचारले. आज दुपारी, आदितीने सांगितलं. ठीक आहे, उद्या जय तिथे येईल माझ्या भाचीला पाहायला, मी आतुर आहे, जय म्हणाला. हो, तू पुन्हा झोप, आदिती म्हणाली. हो मामा, जयने आदितीला गोड हसत म्हटलं. आदितीने फोन ठेवला आणि हसत राहिली. आदितीची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत होती. आज तिची घरी परतण्याची वेळ होती. रुद्रने सुनैनाला सांगितले होते की मुलगी घरी येताना घर सजवावं. आदितीच्या घरी पोहोचल्यानंतर तिला आश्चर्य वाटलं, कारण घर सुंदर गुलाबी सजावटांनी भरलेलं होतं आणि वेलकम होम आरवी असा संदेश होता. तसेच रुद्रच्या सहकाऱ्यांकडून बरीच अभिनंदन फुलं आली होती. अरे बाबू, तू हे सगळं तयार केलंस ना, आदिती रुद्रकडे पाहून हसली. हो बायको, मी आपल्या पहिल्या मुलीचं स्वागत करण्यासाठी हे तयार केलं, रुद्र म्हणाला. अभिनंदन सर, मॅडम, सुनैनाने म्हणालं. धन्यवाद सुनैना, आदिती म्हणाली. रुद्र आणि आदिती घरात जातात आणि मुलीला दूध देतात. रुद्र खूप सक्रिय आहे आणि आदितीला डायपर बदलण्यात मदत करतो, कारण आदिती बेबीसिटरला मदत घेऊ इच्छित नाही. रुद्रने एक बेबीसिटरही मुलीच्या काळजीसाठी ठेवले, जेणेकरून आदिती फार थकणार नाही. बायको, ते आता आपल्या मुलीची काळजी घेण्यात तुला मदत करतील, रुद्र म्हणाला. बेबीसिटर ठेवणं बरोबर आहे का बाबू, आदितीने विचारलं. ठीक आहे बायको, जेणेकरून तुला फार थकवा वाटणार नाही, रुद्र उतरला. आदितीने रुद्रला मिठी मारली, कारण ती खूप आनंदी होती. 40 दिवसानंतर आरवीसाठी नामकरण आणि आभार समारंभ पार पडला. पार्टी अतिशय आलिशान होती.
आशियाई आणि पाश्चात्य पदार्थाचा समावेश होता आणि तेथे VIP पाहुणे उपस्थित होते. अभिनंदन सर, आपल्या पहिल्या मुलीच्या जन्माबद्दल. एक पाहुणा म्हणाला. हो, येण्यासाठी धन्यवाद, रुद्र म्हणाला. रुद्र आणि आदितीच्या पहिल्या मुलीच्या जन्माने त्यांच्या कुटुंबात भरपूर आनंद आणि प्रेम निर्माण झाले. त्यांच्या सुंदर मुली आरवीमुळे कुटुंब आता पूर्ण झाले आहे.